समिधाचं श्राद्ध घालण्यासाठी जे गुरुजी घरी आलेले असतात त्यांना चक्क आनंदीने घराबाहेर हकलून काढलेलं आहे। आता नेमकं आनंदीने असं का केलं बरं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आता इथे समिधाच्या श्राद्धाची सगळी तयारी झालेली असते आणि गुरुजी श्राद्धाच्या विधी करण्यासाठी घरी आलेले असतात। आता इथे गुरुजी आल्यानंतर शिल्पाताईंना नमस्कार करतात। आता शिल्पाताई सुद्धा गुरुजींना नमस्कार करतात। तेवढ्यातच आनंदी तेथे आलेली असते। आता ते गुरुजी काय करतात, आनंदीला मालकीन साहेब असं हाक मारतात। मालकीन साहेब झाली का सगळी तयारी? त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, पहिल्यांदा गुरुजी तुम्ही मला मालकीन साहेब म्हणू नका, तुम्ही मला ताईच म्हणा। कारण गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं म्हणून डायरेक्ट कोण घराची मालकीन तर होत नाही ना, त्यासाठी मनाचा मोठेपणा आणि तेवढं कर्तृत्व सुद्धा असावं लागतं आणि तसंही या घराची मालकीन होण्याची माझी लायकीच नाहीये। आता आनंदीचं हे बोलणं ऐकून शिर्के मात्र वा 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 काय बोललात तुम्ही ताईसाहेब असं म्हणत असतात। आता गुरुजी शिर्केंना म्हणत असतात, शिर्के साहेब नेमकी पूजा मांडायची तर कुठे आहे? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, हो हो सांगतो ना, पहिल्यांदा चहा पाण्याचं तर बघूया। आता इकडे विद्याधर त्याच्या बेडरूम मध्ये चांगला निवांत झोपलेला असतो आणि धनश्री आवरायला लागलेली असते। आता धनश्री स्वतःचा आवरतच विद्याधरला उठवत असते। आता इथे विद्याधरला धनश्रीचा राग आलेला असतो। तो म्हणत असतो, काय ग धने सारखी किरकिर करत असतेस, निवांत मला झोपू दे की जरा। त्यावेळेला आता धनश्री म्हणत असते, अहो असं काय करताय, खाली समिधाताईंच्या श्राद्धाची सगळी तयारी झाली आहे आणि सगळेजण हॉलमध्येच आहेत आणि तुम्ही इथं झोपून काय राहिलात बरं, चला बरं पटकन उठा आणि आवरा। त्यावेळेला आता विद्याधर म्हणत असतो, तुला काय करायचंय ते कर, मी नाही आहे ना। त्यावेळेला धनश्री म्हणत असते, अहो खाली श्राद्धासारखं पवित्र कार्य सुरू आहे, हवन होणार आहे आणि तुम्ही इथे असं झोपून राहणार का? चला पटकन आवरा बरं। आता विद्याधर धनश्रीला म्हणत असतो, आज खाली पवित्र हवन होणार आहे आणि त्यामध्येच खूप मोठं संकट मी निर्माण करणार आहे आणि मी इथे निवांत झोपून राहणार आहे। त्यावेळेला धनश्री थोडी घाबरते आणि हात जोडूनच विद्याधरला म्हणत असते, अहो तुमच्या मी पाया पडते, तुम्ही आज नवीन काय करणार आहात बरं, असं काही सुद्धा करू नका, तुम्ही थोडे शांत राहा। आता धनश्री म्हणत असते, अहो श्राद्ध तर समिधाताईंचं आहे ना आणि त्यांनी तुमचं काय वाकडं केलंय बरं, तुम्ही का असं वागता बरं? त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अगं समिधा वहिनीशी माझं काहीच वैर नाही, पण समिधा वहिनीच्या श्राद्धामध्ये जर काही विघ्न आलं तर त्रास कोणाला होईल बरं? युगंधर दादाला। आणि युगंधर दादाचा चेहरा एकदा पडला, त्याला त्रास झाला, त्याचा चेहरा काय वाढला की माझं मन अगदी शांत होऊन जातं, त्याला त्रास झाला की मला अगदी स्वर्ग सुख मिळतं बघ। आज घरामध्ये जे पवित्र कार्य हवनाचं आहे ना, त्यामध्ये तर राडाच घालणार आहे, खूपच मोठा राडा आज घरात होणार आहे आणि ते मी नुसतं पाहतच बसणार आहे। आता इथे हॉलमध्ये शिर्के सगळं फोटो वगैरे समिधाचा घेऊन तयारी करत असतात। सगळे नोकर व्यवस्थित हाताखाली साहित्य देत असतात। आता आनंदी तिथेच उभारलेली असते। आता या शिल्पाताई सगळ्या नोकरांना दाब ठोकत म्हणत असतात, तुम्ही काय सगळे पटापटा आणा ना साहित्य, एवढं काय हळूहळू चालतंय बरं? त्यावेळेला आता आनंदीकडे बघत शिल्पाताई म्हणत असतात, तू काही ते उभारलीस बरं, गुरुजींच्या चहा नाश्त्याचं बघ ना जरासं। आता आनंदी जात असते, तेवढ्यातच गुरुजी म्हणत असतात, अहो नको ताई, मला चहा नाश्ता वगैरे काही सुद्धा नको, आज मी थोडासा घाईमध्ये आहे, मला बाकीच्या ठिकाणी जाऊन 3 ठिकाणी श्राद्ध करायचं आहे, त्यामुळे बघा ना जरा तयारी कुठेपर्यंत आली आहे, मला पटकन आवरून निघून जायचं इथून। आता गुरुजी असं म्हटल्यानंतर आनंदी जागच्या जागीच थांबते। आता ते पाहून शिल्पाताई पुन्हा चिडतात, म्हणतात, अगं काय थांबलेस तू, ते नको म्हटले म्हणून देणार नाही का आपण त्यांना? आपल्या घराची चालच आहे तशी, निंबाळकरांच्या घरातील पद्धत आहे, घरी आलेल्या पाहुण्याला चहा नाश्ता केल्याशिवाय आपण घालवत नाही, जा पटकन त्यांच्यासाठी चहा नाश्ता घेऊन ये। त्यावेळेला आता आनंदी हो ताईसाहेब म्हणते आणि तेथून निघून जाते। आता इथे गुरुजींची मात्र भलतीच घाई सुरू झालेली असते। गुरुजींना एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवरून कोणतरी पटकन या असं म्हणत असणार। त्यावेळेला गुरुजी म्हणत असतात की हो तुम्ही तिकडची सगळी तयारी करून ठेवा, अगदी थोडाच वेळ इथं काम उरलं आहे, इथलं श्राद्ध आटपतो आणि मी पटकन येतो, हो हो नक्की येतो, असं फोनवर बोलणं चाललेलं असतं। आता हे बोलणं ऐकून माईंना मात्र या गुरुजींचं वागणं काही पटलेलं नसतं, कारण एवढं घाई करून इथलं श्राद्ध कसं होणार बरं असं त्यांना वाटत असतं। आता गुरुजी फोन कट करतात आणि शिल्पाताईंना म्हणत असतात, जरा तुम्ही तयारी पटपट करता का, मला जायचं आहे, मला थोडी घाई पण आहे आणि मालक साहेबांचं आवरलं असेल तर त्यांना पण पटकन बोलवून घेता का? त्यावेळेला शिर्के म्हणत असतात, हो हो मी बोलवून घेतो। आता इथे हॉलमध्ये युगंधर आलेला असतो आणि गुरुजी मंत्र म्हणायला सुरू करतात। आता सगळेच तिथे हात जोडून युगंधरच्या पाठीमागे बसलेले असतात। आता
आता हे गुरुजी ओम केशवाय नमः, ओम नमः असं काही वाटेल तसे मंत्र म्हणायला सुरू करत असतात. आता इकडे गुरुजी मंत्र सुद्धा म्हणत असतात आणि मध्येच फोन सुद्धा उचलत असतात. आता या गुरुजींचं वागणं विद्याधरला सुद्धा थोडंसं विचित्रच वाटत असतं. आनंदी मात्र या गुरुजींचे मंत्र अगदी व्यवस्थित ऐकत असते. आनंदीला या गुरुजींचं वागणं पटलेलंच नसतं. आता आनंदीच्या चेहऱ्यावरचा भाव काही वेगळाच झालेला असतो. ते पाहून सुनीताताई म्हणत असतात, आनंदीताई काय झालं, तुम्हाला काही होतंय का, तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी देते तुम्हाला. त्यावेळेला आनंदीताई म्हणत असते, नाही हो सुनीताताई काही नाही, थांबा थोडा वेळ, मी ऐकत आहे ते गुरुजी काय म्हणत आहेत ते. आता इथे ते गुरुजी एकच मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत असतात. त्यावेळेला आता आनंदी मधीच बोलते आणि म्हणत असते, गुरुजी थांबा थोडा वेळ. त्यावेळेला आता गुरुजी पठण थांबवतात आणि शिल्पा आता चिडते आणि म्हणत असते, ए आनंदी काय बोलतेस, तुला कळतंय तरी का, गुरुजींना का थांबवलंस बरं तू. त्यावेळेला आता आनंदी म्हणत असते, अहो ताई साहेब गुरुजी चुकीचं पठण करत आहेत, श्राद्धाचे असे पठण नाहीच आहे मुळी. आता शिल्पाताई म्हणत असतात, ए शाने तू आता काही गुरुजींना शिकवणार का, काय म्हणायचं काय नाही ते. आता गुरुजी मात्र चिडलेले असतात. ते म्हणत असतात, या काय म्हणाल्या बरं मला, मी चुकीचं म्हणत आहे का, या तर थेट माझा अपमानच करत आहेत की. त्यावेळेला तर आनंदी म्हणत असते, नाही नाही गुरुजी मला माफ करा, मला तुमचा अपमान अजिबात करायचा नाहीये. आनंदी म्हणत असते, गुरुजी तुम्ही काहीतरी वेगळंच आणि चुकीचं पठण करत आहात. त्यावेळेला आता तो गुरुजी पटकन उठूनच उभा राहतो की आणि आनंदीवर चिडून म्हणत असतो, बाद झाला आता, माझा खूपच अपमान झाला, माझा झाला ते झाला आणि माझ्या विद्येचा सुद्धा इथे अपमान झाला आहे, त्यामुळे आता हे श्राद्ध मी पुढे करणार नाही. मालक साहेब मला माफ करा, पण मी या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जाणार आहे. आता गुरुजी तर खूपच राडा घालतात की. इकडे विद्याधरच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. विद्याधर म्हणत असतो, या घरात तर काही आता वेगळाच राडा सुरू झालाय की. आता आनंदी तुझं काही खरं नाही, तुझा तर बाजार लवकरच उठणार. इकडे आता गुरुजी घाईघाईने जात असतात आणि शिल्पा गुरुजींना अडवण्याचा प्रयत्न करत असते. आता गुरुजींच्या पाठीमागे धावत शिरके गेलेले असतात, पण तो गुरुजी पहिल्यांदाच घाईत असतो आणि काही केल्याने ऐकतच नाही. इकडे आता शिल्पा आनंदीवर एवढ्या जोराने चिडलेली असते की तिच्या दंडाला हिसका मारतच म्हणत असते, ए काय केलंस ग तू, गुरुजींना घालवलंस वय, काय वागतेस, तुझं तुला तर कळतंय का, एवढं पवित्र कार्य तू थांबवलंस आज. आनंदी म्हणत असते, अहो ताई साहेब पवित्र कार्य होतं म्हणून तर थांबवणं गरजेचं होतं. त्याला तर शिल्पा म्हणत असते, बघितलंस का युगंधर, या मुलगीची कुठपर्यंत झेप गेली आहे. पहिल्यांदा आश्रमामध्ये जाऊन अन्नदानाचं नाटक केलं हिने आणि आता पवित्र होम हिने थांबवला. ही काही ना काहीतरी अशी चुकीचीच वागत असते बघ. आता लगेच विद्याधर मधीच बोलतो. विद्याधर म्हणत असतो, अरे मी तर आधीच सांगितलं होतं या पवित्र होम मध्ये श्राद्धा दिवशी काही ना काहीतरी अडचण येणार हे नक्की. आता हा विद्याधर या आनंदीच्या विरोधात आगीत तेल ओतण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो, अरे दादा काय हे, समिधा वहिनीच्या श्राद्धासाठी तू अन्नदान करणार होतास ते पहिल्यांदा चुकलं, ते कार्य तर झालंच नाही आणि आज श्राद्धाच्या दिवशी असं हे विघ्न आलं. आता समिधा वहिनीच्या आत्म्याला काय वाटत असेल बरं, किती वाईट वाटत असेल. समिधा वहिनी माफ करा हं, आमच्या हातून खूपच मोठं पाप झालं आहे. आता हा विद्याधर वाटेल तसं बरळायला लागलेला असतो. युगंधर मात्र आता पटकन विद्याधरच्या अंगावर जातो आणि म्हणत असतो, तू पहिल्यांदा तोंड बंद कर, काहीही बोलू नकोस. आता इकडे युगंधरचा मात्र दारू पाजल्यामुळे चांगलाच घसा बसलेला असतो. विद्याधर स्वतःच्या मनातच म्हणत असतो, याच्यावर तर चांगलाच परिणाम झालाय की, याचा चांगलाच घसा बसला आहे. आता विद्याधर म्हणत असतो, अरे दादा मी तर तोंड बंद करतो, मी माझं बोलणं बंद करतो, पण मी शांत बसल्याने समिधा वहिनीचं श्राद्ध होणार आहे का, हे कार्य पार पडणार आहे का. आता तेवढ्यातच इकडे आता आनंदीने मंत्र म्हणायला सुरुवात केलेली असते. आता इथे आनंदी ओम करून श्राद्धाच्या विधींना सुरुवात करत असते आणि सगळ्यांना म्हणत असते, आपण आता बाकीच्या विधींना सुरुवात करायचं का. त्यावेळेला आता सगळेजण आनंदीकडे एकटक लावूनच बघत असतात. नेमकं काही कळतच नसतं की आनंदी आता काय करणार आहे आणि तिला कसं सगळं येणार हे. आता शिल्पा मात्र चांगलीच भडकलेली असते. ती म्हणत असते, ए निर्लज्ज आहेस का ग, मूर्ख आहेस, तुला काहीच कळत नाही का ग, तू काही गुरुजींच्या जागेवर बसलीस बरं, उठ तिथून पहिल्यांदा. आता आनंदी काही केल्याने उठायला तयारच नसते की. त्यावेळेला तर शिल्पा म्हणते, ए सुनीता तिला उठव ग पटकन तिथून. त्यावेळेला आता सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, आनंदीताई उठा तिथून, सगळी घरातली मोठी माणसं सांगत आहेत, ऐका माझं, उठा तिथून. पण आनंदी काही केल्याने उठतच नसते. आता लगेच मध्येच विद्याधर बोलतो आणि म्हणत असतो, अरे रे देवा काय चाललंय घरामध्ये, सगळं एवढा पवित्र होम चालला आहे आणि तुझी बायको अशी रे दादा काय वागत आहे वेड्यासारखी. आता विद्याधर आनंदीला खूपच जास्त बोलत असतो. तो म्हणत असतो, हिला काय वेड लागला आहे का, गुरुजींचं काम आता ही करणार का, हिला काय श्राद्धाच्या विधी येणार आहेत, अगदी वेड्यासारखी गुरुजींच्या जागेवर जाऊन बसली आहे.
त्या विधी करणं म्हणजे पोह्यात शेंगदाणा टाकणं इतकं सोपं नाही आहे. उठ पहिल्यांदा तिथून, अरे कुणीतरी उठवा रे तिला तिथून, असं म्हणून विद्याधरने खूपच दंगा घातलेला असतो. धनश्री सुद्धा म्हणत असते, हो हिला काही कळतंय की नाही, हिने तर सगळा खेळच मांडून ठेवलाय की. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, अगं तिला तर सगळा खेळच वाटत आहे म्हणून तर अशी वागत आहे ती. आता आनंदी कुणाचंच काहीच बोलणं ऐकायला तयार नसते, झकच्या जागेलाच तिथे घट्ट बसलेली असते. आता विद्याधर म्हणत असतो, ए बाई उठ तिथून पटकन, ती काही सत्यनारायणची पूजा आहे का? नवऱ्याच्या हाताला हात लावून फुलं सोडायला ते श्राद्धाच्या विधी आहे, ते तुला जमणार आहे का? आता काही केल्याने आनंदी उठतच नसते, चांगली हट्टालाच पेटलेली असते. म्हणून आता शिल्पा युगंधरला म्हणत असते, अरे युगंधर असा शांत काय उभा आहेस, बोल ना तिला काहीतरी, उठव तिथून. त्यावेळेला तर युगंधर काहीच बोलत नाही. आता आनंदी म्हणत असते, नाही मी काहीही चुकीचं वागत नाहीये मालक साहेब, तुम्ही फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घ्या. आता आनंदी अशी म्हणाल्यानंतर शिल्पा म्हणत असते, एक चुप ग, तोंड बंद कर तू, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. आणि युगंधर, हिला काय शास्त्र माहित आहे रे, हिला काय शास्त्राची विद्या माहित आहे, श्राद्धाची विधी कसे असतात, काय मंत्र असतात, हिला काय येतेय का? तेव्हा ही बसली होम करायला. त्यावेळेला आता काका सुद्धा आनंदीला म्हणत असतात, आनंदी उठ बाळा तिथून, तुला नाही जमणार ते. आनंदी बाळा उठ तिथून, हे जर कार्य अर्धवट राहिलं ना तर दोष लागतो, त्यामुळे उठ तिथून बरं. त्यावेळेला आता आनंदी उठतच नाही. इकडे विद्याधर स्वतःच्या मनामध्ये विचार करत असतो, आईला या घरामध्ये चाललंय तरी काय नेमकं, मी जे ठरवलंय ते नाही, वेगळंच काही चाललं आहे की. आणि ही कुठं राहिलीत बरं, ही का अजून आली नाही? आता शिल्पा आनंदीला खूपच ओरडत असते. त्यावेळेला विद्याधर तिला शांत करतो आणि म्हणत असतो, आनंदी तू उठ बरं त्या पाटावरून, तुला काय येणार आहे बरं, तू तिथे बसली आहेस ते, उठ पहिल्यांदा त्या पाटावरून. आता इथे आनंदी म्हणत असते, मालक साहेब श्राद्धाच्या विधी सगळ्या मला येतात, अगदी तोंडपाठ आहेत, कारण माझ्या आईबाबांचं श्राद्ध आम्ही घरीच घालतो. पहिल्यांदा तर आबाच या श्राद्धाच्या सगळ्या विधी करायचं आणि आबांचं ऐकून ऐकून मी सगळे ते मंत्र पाठ केले आहेत. गुरुजींना एवढे पैसे देणे इतकी आमची ऐपतच नव्हती, म्हणून आम्ही गुरुजींना बोलवतच नव्हतो, आम्हीच घरच्या घरी श्राद्ध घालत होतो. आनंदी आता खूपच कळकळून म्हणत असते, मालक साहेब या सगळ्या विधी मला अगदी तोंडपाठ आहे, मी अगदी व्यवस्थित करीन. आता त्यावेळेला विद्याधर म्हणत असतो, अरे दादा हिचं काय बोलणं ऐकत बसलायस, हे सगळं चुकीचंच काहीतरी करून ठेवणार आहे. त्यानंतर विद्याधर आता शिर्केंना म्हणत असतो की शिर्के, एक तासाभरात गुरुजी आपल्याला मिळतील का? त्यावेळेला आता शिर्के म्हणत असतात, नाही एवढ्यात लगेच गडबडीत आता आपल्याला गुरुजी मिळणार नाहीत. आता युगंधर म्हणत असतो, गुरुजी येईपर्यंत 12:40चा मुहूर्त आहे आणि तो मुहूर्त तर टळून जाईल ना. आता तो आनंदीकडे पाहतो, थोडासा विचार करतो आणि युगंधर आनंदीला म्हणत असतो की आनंदी तू सुरू कर विधी करायला. आता हे ऐकून शिल्पा चिडून म्हणत असते, समिताचं श्राद्ध आता ही मुलगी घालणार का? त्यावेळेला आता युगंधर आनंदीला बोट करूनच म्हणत असतो, आनंदी विधी अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, एकही मंत्र चुकता कामा नये, कारण हे श्राद्ध माझ्या बायकोचं आहे आणि माझ्या बायकोच्या श्राद्धामध्ये कोणतीच अडचण मला नको आहे. आता आनंदी म्हणत असते, हो मालक साहेब माझ्या हातून कोणती सुद्धा चूक होणार नाही, कारण जवळची व्यक्ती गमावल्यानंतर काय त्रास होतो ते मला माहीत आहे. तुम्ही जशी तुमची पत्नी समिताताईंना गमावलं आहे तसं मी माझ्या स्वतःच्या आई वडिलांना गमावलं आहे, त्यामुळे या श्राद्धाच्या विधीमध्ये कोणतीही चूक मी होऊ देणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता युगंधरचं आणि आनंदीचे हे बोलणं ऐकून शिल्पा म्हणत असते, अरे युगंधर लोक काय म्हणतील की समिताचं श्राद्ध अशा या मुलगीने केलं. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, ताई काही हरकत नाही, जर माझ्या बायकोचं श्राद्ध प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून पार पाडत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणतीच नाही. आता इथे युगंधर आनंदीला म्हणतो असतो, हो मला सुरुवात कर आनंदी तू, असं म्हणतो. आता आनंदी इकडे हात जोडून पाटावर बसलेली असते आणि युगंधर सुद्धा पाटावर हात जोडून बसतो आणि पुन्हा एकदा म्हणतो, आनंदी सुरू कर आता. आता या विद्याधरला मात्र कोणाची तरी आतुरतेने वाट पाहायची घाई लागलेली असते. आता विद्याधर हा नेमकी कोणाची वाट पाहत आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता इथे आनंदी सुरुवातीला प्रार्थना करत असते, समिताताई तुम्ही या घरची लक्ष्मी आहात आणि तुमच्यामुळे या घरामध्ये खूप आनंद आहे आणि तुमची उत्तरदायी म्हणून आज तुमच्या श्राद्धाच्या सगळ्या विधी मी करत आहे. आता आनंदी म्हणत असते, समिताताई तुमच्या श्राद्धासाठी जरी इथे गुरुजी नसले तरी आम्ही घरातील सगळे लोक अगदी मनापासून तुमची आठवण काढत आहोत आणि तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सुखी असाल, आनंदी असाल हीच आम्ही अपेक्षा करतो आणि आमच्या मनातील भावना अगदी तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच आशा धरतो. तुमचं या घरावर आणि मालक साहेबांवर असंच प्रेम असू दे, असं म्हणून आनंदी फोटोला नमस्कार करते आणि सगळ्यांना सांगत असते,
असते सगळ्यांनी समिताताईंसाठी हात जोडा. आता आनंदी म्हणत असते समिताताईंच्या आत्म्याला शांती लाभू दे आणि त्यांचं प्रेम असंच या घरावर राहू दे, म्हणून आपण त्यांच्या नावाने हा होम करत आहोत. आता आनंदी मालक साहेबांना म्हणत असते मालक साहेब मनामध्ये हीच भावना ठेवा. आता इथे ओम केशवाय नमः, ओम वासुदेवाय नमः असं म्हणून आनंदी सगळे मंत्र म्हणायला सुरू करते. आता इथे सगळ्यांनी हात जोडलेले असतात आणि युगंधर सुद्धा हवनामध्ये हळूहळू तूप सोडत असतो आणि इकडे आनंदी अक्षरशः संस्कृत मधले मंत्र पठण करत असते. आता आनंदीने असे एकसारखे मंत्र पठण सुरू केल्यानंतर घरातील सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आलेली असते. इकडे आता धनश्री आणि शिल्पाताई सुद्धा हात जोडून तिथे बसतात. आता सगळे मंत्र व्यवस्थित अगदी आनंदीने पठण केलेले असतात आणि शेवटी ती स्वाहा म्हणते. आता ती स्वाहा म्हटल्यानंतर विद्याधर इकडे म्हणत असतो स्वाहा तर आता होणारच आहे तुझं आनंदी, कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता नवीन संकट येणार आहे. आता हा विद्याधर ज्यांची वाट पाहत असतो ते घरी आलेले असतात. ती म्हणजे आता युगंधरची 3 मुले असतात आणि त्या 3 मुलांचे आगमन घरी झालेलं आहे. आता 2 मुलगे आणि 1 मुलगी असते. आता ते घरी आल्यानंतर त्यांना पाहून विद्याधर चांगलाच खुश झालेला असतो. स्वतःची बोटे 5 लांबडी करूनच मोजायला लागलेला असतो. 1 2 3 4 5 आणि 5 म्हणताच त्यातील एक मुलगा पुढे येतो आणि हवनामध्ये जी आग सुरू असते त्या आगीवर तांब्या भरून पाणीच ओततो आणि ती आग विझवतो. आता हवनामधील आग विझवल्यानंतर इकडे आनंदीला धूर गेलेला असतो. आता तिला कळतच नसतं की आग कुणी विझवली बरं. इकडे आता युगंधर तर एवढा चिडलेला असतो, एवढा रागाने त्या 3 मुलांच्याकडे पाहत असतो आणि युगंधरपेक्षा जास्त तर ती 3 मुले युगंधरवर चिडलेली असतात. आता सगळेजण अशी मोठी वळूनच युगंधरकडे पाहत असतात. आता शिल्पा त्या मुलांच्याकडे पाहते आणि शांतच बसते. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इथे ऋग्वेद नावाचा युगंधरचा मुलगा युगंधरच्या हाताला धरूनच होम थांबवतो आणि म्हणत असतो वेळीच जर माझ्या आईला जपलं असतं तर आज तिचं श्राद्ध घालण्याची वेळच आली नसती. त्यावेळेला आता युगंधर जोराने ऋग्वेद म्हणून ओरडतो. त्यावेळेला तो म्हणत असतो आवाज खालीच ठेवायचा आणि तुमच्या बिझनेसमुळेच माझ्या आईचा जीव गेला आहे. आता आईचं हे ऐकून आनंदीला कळतं की हा युगंधरचाच मुलगा आहे. आता ती म्हणत असते मालक साहेबांची मुलं. त्यावेळेला विद्याधर हळूच आनंदीच्या कानामध्ये येऊन बोलत असतो की हो मालक साहेबांना 3 मुले आहेत आणि ती सुद्धा तुझ्यापेक्षा वयाने मोठी आणि आनंदी तुझ्या आयुष्यात मध्ये येणार आता नवीन संकटाची नांदी. आता विद्याधर हा आनंदीकडे पाहूनच म्हणत असतो आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे. तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागांमध्ये आनंदी या नवीन संकटाला कसं तोंड देणार आहे तेच आपण पाहणार आहोत.